कला दर्पण न्यूज। हुपरी कोल्हापूर मुख्य रस्त्यालगत असलेल्या शेतकरी तात्यासाहेब पट्टणकुडे यांच्या गट क्रमांक 1755 मधील शेतामध्ये जखमी अवस्थेतील ब्राह्मणी घार आढळून आल्याने परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र प्राणीमित्र पप्पू खोत यांच्या सतर्कतेमुळे या दुर्मिळ पक्षाला वेळेत मदत मिळाली असून वन विभागाच्या बचाव पथकाने तिला ताब्यात घेऊन उपचारासाठी दाखल केल्यानं तिचे प्राण वाचले आहेत। मुसळधार पावसात पूर्णपणे भिजलेली ब्राह्मणी घार शेतात कुडकुडत पडून होती। तिच्या पंखांना गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला उडता येत नव्हतं। ही बाब लक्षात येताच प्राणीमित्र पप्पू खोत यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली। त्यानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत पक्षाला सुरक्षित ताब्यात घेत प्राथमिक उपचार करून वन विभागाच्या दवाखान्यात दाखल केलं। बचाव पथकातील आशुतोष सूर्यवंशी यांनी सांगितलं की भक्ष्य पकडताना वाहनाची धडक बसणं किंवा विद्युत तारेचा स्पर्श होणं यासारख्या कारणांमुळे अशा प्रकारच्या गंभीर दुखापती पक्ष्यांना होतात। या ब्राह्मणी घारीच्या पंखाचे हाड तुटल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यामुळे तिला उडणं अशक्य झालं होतं। जखमी पक्षी तणावाखाली असल्याने प्रथम त्याला तणावमुक्त करणं आवश्यक असतं, त्यानंतरच पुढील उपचार प्रभावीपणे करता येतात। यासाठी पक्षाला सहकारी आकाश भोई यांच्या ताब्यात देऊन सुरक्षित व शांत ठिकाणी रात्रभर ठेवण्यात आलं आहे। वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी सांगितलं की जखमी पंखांवरील तुटलेल्या हाडांवर आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत। काही दिवस विशेष काळजी, औषधोपचार व पुनर्वसन केल्यानंतर पंखांना आवश्यक बळ प्राप्त झाल्यास या ब्राह्मणी घारीला पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल। या संपूर्ण बचाव मोहिमेमुळे एका महत्त्वाच्या शिकारी पक्षाचे प्राण वाचले असून प्राणीमित्र पप्पू खोत, वन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथकाच्या तत्पर कार्याचं नागरिकांकडून कौतुक होत आहे। जखमी वन्यजीव अथवा पक्षी आढळल्यास त्यांना स्वतः हाताळण्याचा प्रयत्न न करता तातडीने वन विभाग किंवा अधिकृत बचाव पथकाला माहिती देण्याचं आवाहनही या निमित्ताने करण्यात आलं आहे। आवश्यक असल्यास या बातमीसाठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.